बघा मित्रांनो, आता आपण टाइम अँड वर्कच्या टाइप 5 ला सुरुवात करू. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. बघा की काय म्हणते की रवी हा एक काम 20 दिवसात करतो. तर रवी जो आहे हा एक काम किती दिवसात करतो म्हणते 20 दिवसात. आणि तेच काम जो आहे ते करण्यासाठी अवीला 30 दिवस लागतात. बरं ठीक आहे. तर आपण काय घेतो या ठिकाणी पर्सन घेतो म्हणजे व्यक्ती घेतो. तर व्यक्ती घेतले आपण या ठिकाणी. तर आपला जो व्यक्ती आहे दोन, एक आहे कोण रवी आणि एक कोण आहे अवी. ठीक आहे, रवी आणि अवी घेतला. मग आता कामाचे दिवस म्हणजे याला किती कामाला लागतात तर कामाचे दिवस. तर अवीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात तर 20 दिवस लागतात. आणि रवीला 20 दिवस लागतात आणि अवीला किती दिवस लागतात तर अवीला लागतात 30 दिवस. ठीक आहे, ओके. जर रवी व अवी दोघे मिळून कामाला लागले म्हणजे जर रवी आणि अवी दोघेही मिळून कामाला लागले तर काम किती दिवसात संपेल म्हणते. तर सगळ्यात पहिले आपल्याला काम काढावं लागेल. आणि जर काम काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला लागायचं टोटल वर्क म्हणजे काय काम किंवा यालाच आपण म्हणतो LCM. मग या दोघांचा जर LCM आपण काढला तर किती येत आहे अशी संख्या की या त्या संख्येला 20 आणि 30 दोघांनाही भाग जाते. तर 60 अशी संख्या आहे की ज्याला 20 ने पण भाग जाते आणि 30 ने पण भाग जाते. म्हणून LCM किती आला आपला 60. मग आपण काय घेतो या ठिकाणी क्षमता. ठीक आहे ना, या ठिकाणी घेतो क्षमता. कोणाची क्षमता एका दिवशी काम करण्याची क्षमता. तर जर रवी 20 दिवसात काम करते आहे ना, काम किती आहे 60, तर तो एका दिवशी किती काम करणार 20 त्रिक 60 म्हणजे तो एका दिवशी 3 काम करणार. आणि अवीला 30 दिवस लागतात तर तो किती काम करणार एका दिवशी 2. म्हणजे आपण पुन्हा त्याच गोष्टीवर आलो की एक डबा आहे, त्या डब्यामध्ये किती गुलाबजामुन आहे तर 60 गुलाबजामुन आहे. हे 60 गुलाबजामुन खायचे आहे रवीला तर तो 20 दिवसात खाते. जर 60 गुलाबजामुन रवी हा 20 दिवसात खाते तर एका दिवशी किती खाणार तो 3. म्हणजे एका दिवशी तो 3, दुसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 3 असा करत करत तो 20 दिवसात 60 गुलाबजामुन खाणार. हेच 60 गुलाबजामुन जर अवीला खायला दिले तर तो 30 दिवसात खाते. म्हणजे तो एका दिवशी किती खाते तर 2. म्हणजे लक्षात आलं का 60 भागीला 20 केल्यावर 3 आलं, हे क्षमता आली एका दिवसाची. आता प्रश्न विचारला की जर रवी व अवी दोघे मिळून कामाला लागले मग रवीची क्षमता किती आहे तर रवीची क्षमता आहे 2 आणि अवीची किती आहे रवीची क्षमता आहे 3 आणि अवीची झाली 2. मग दोघांची टोटल दोघे मिळून काम करतात ना, तर हा एका दिवशी 3 खाते, हा एका दिवशी खाते 2. म्हणजे दोघं मिळून एका दिवशी किती खातात तर 5. दोघही जण मिळून 60 गुलाबजामुन मधले 5 गुलाबजामुन एका दिवशी खातात. तर 60 गुलाबजामुन खायचे आहे तर किती होणार आहे तर मग 60 भागीला 5 करू आपण. 60 भागीला 5 केलं तर उत्तर येईल 12 पंचे 60. तर किती दिवसात संपवणार आहे ते 12 दिवसामध्ये संपवणार आहेत. ओके, चला नेक्स्ट गणित पाहू आपण. नेक्स्ट गणित आहे की ए हा एक काम 12 दिवसात करतो. आता तुम्हाला कसं मांडायचं ते समजलंच आहे, लक्षात आलं. मग या ठिकाणी आपण पर्सन किती आहे तर ए जो आहे हा एक काम काय करतो 12 दिवसात करतो. ए हा किती दिवसात करतो 12. आणि बी जो आहे तो तेच काम किती दिवसात करतो तर तो काम करते तो 20 दिवसात. म्हणजे ए काम करते 12 दिवसात आणि बी करते तो 20 दिवसामध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग आपण यांना पाहिलं आपण की दोघांचा LCM घेतला. अशी संख्या की इथं अशी संख्या ठेवायची का ज्याला 12 ने भाग जाईल आणि 20 ने भाग जाईल. तर ते संख्या आहे 60. बरोबर, म्हणजे 60 ला भाग जाते दोघांनी भाग दिल्यावर. म्हणून आपण पाहिलं का या ठिकाणी येणार आहे इफिशियन्सी, म्हणून याला आपण म्हणतो इफिशियन्सी. ठीक आहे, याला म्हणतो आपण टोटल वर्क. ठीक आहे ना, आणि याला म्हणतो आपण काय वर्किंग डेज. ठीक आहे ना, म्हणजे किती दिवसात करतो. ठीक आहे, 12 पंचे 60 म्हणजे हा जो ए आहे हा 60 गुलाबजामुन 5 एका दिवशी 5 खाणार तर 12 दिवसात कंप्लीट करणार आहे. आणि हा 20 म्हणजे काय आता हा एका दिवशी खाणार 3. बरोबर. आता दोघाही जणांनी जर म्हटलं तर किती दिवसामध्ये कंप्लीट करणार आहे तर हा खाते एका दिवशी 5 आणि हे खाते 3. म्हणजे दोघे जण मिळणार आहे तर टोटल गुलाबजामुन किती खाणार आहे. हा खाते 5 आणि हा 3 म्हणजे 5 आणि 3 किती 8 खाणार आहे. लक्षात आलं किती खाणार आहे 8. आणि गुलाबजामुन किती आपल्या जवळ तर 60. मग 60 भागीला आपण काय करणार आहे 8. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 7 56. ठीक आहे, मग उरले किती आपल्या जवळ उरले इथं 4. ठीक आहे, इथं मग आपण काय करून जातो याला घेऊन जातो. म्हणजे अशा पद्धतीने जातो आपण पहिले. ठीक आहे ना, मग अशा पद्धतीने जातो तर 8 ठेवले आपण खाली
ठीक आहे, मग 4 आले वर आणि 7 आले इथं. इथं भाग जाते का? हो सर, भाग जाते. इथं 4 एक 4, 4 दुने 8 म्हणजे 7.1/2 आपलं उत्तर असणार आहे का या ठिकाणी? हो सर, या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर तिसरं गणित जेव्हा आपण पाहतो तर आहे की बघा, वडील एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. आता वडील आहे म्हणून आपण पर्सन घेतला. ठीक आहे, पर्सन कोण आहे आपल्याजवळ? वडील. ठीक आहे, वर्किंग डेज म्हणजे हा किती दिवसात काम पूर्ण करतो? ठीक आहे ना, तर हा 24 दिवसामध्ये काम पूर्ण करतो एक. व मुलगा तेच काम 36 दिवसात करतात. आता मुलगा पण आहे आपल्याजवळ, मग मुलगा किती आहे? तर मुलगा तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 36 दिवसामध्ये करतो. तर आपल्याला काय करावं लागेल की या दोघाचा काढावं लागेल एलसीएम. एलसीएम तर किती येणार आहे? 24 आणि 36चा एलसीएम काढायचा. यालाच आपण म्हणतो काय? टोटल वर्क. यालाच काय म्हणतो? एकूण काम किंवा एलसीएम. तर किती आला? 24 आणि 36चा जर एलसीएम काढला तर किती आला? तर पाहून घेऊ आपण. आपल्याला जर काढता आला तर ठीक, नाही तर मग काय करायचं की याला आपण असं मांडून घ्यायचं बढियापैकी. ठीक आहे, मग इथं आले 24 आणि इथं आले 36. ठीक आहे, आणि आता आपल्याला पाहायचं आहे की काढायचं आहे. तर अशा संख्येने भाग द्यायचा आहे आपल्याला का या दोन्ही संख्येला त्या संख्येनं भाग गेला पाहिजे. पण जनरली भाग देताना त्या मूळ संख्या असाव्या. मग मूळ संख्या कोणत्या आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 आहे ना, आपल्याला माहित आहे. तर जनरली 2-3च मूळ संख्या देताना आपण भाग घेतो. 2, 3, 5, 7 लक्षात का? तर आपल्याला इथं लक्षात येते का की कोणत्या संख्येनं भाग जाते? तर पहिले पाहू आपण, 3 भाग जातो का इथं? हो, आणि 3ची कसोटी काय आहे? 3 भाग जाते. तर की ज्या संख्या आहे त्याच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 भाग जात असते. मग पाहू आपण, 2 आणि 4 ची जर बेरीज केली तर 6 होते आणि 6ला 3 भाग जाते म्हणजे याला 3 भाग जाते. 3 आणि 6 ची बेरीज 9 होते, 3 त्रिक 9 म्हणजे दोन्ही संख्येला भाग जाते, म्हणून आपण भाग देणार 3चा. मग 3 8 24, 3 1 3, 3 दुने 6 म्हणजे कितीनं भाग गेला? तर ह्या दोन्ही संख्येला भाग गेला. मग आता याला पाहू आपण, याला 3 जाते, याला जात नाही, याला 2 जाते, मग 2नीच भाग देणार आहे. मग 4 न देऊन पाहू आपण सरळ सरळ. ठीक आहे ना, तर 4 न देऊ का 2 न? ठीक आहे, 2 चौक 8, 2 सख 12. आता पुन्हा याला भाग जाते का? हो सर, 2नी भाग जातो. ठीक आहे, 2नी भाग दिला. 2 1 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6. आता काही भाग देण्याला उरलं का? नाही. आता 2 क्रमागत ज्या संख्या असते त्याचा एलसीएम निघत नसते, त्याची गुणाकारच काय असते? एलसीएम असते आपला. मग आपल्याजवळ काय उरलं? आता आपल्याजवळ उरलं की 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. मग घेतले 3 1 3, 3 दुने 6, 6 1 6, 6 दुने 12, 12 1 12, 12 दुने 24 आणि 24 गुणिला 3. तर 24 गुणिला 3 किती येते? तर 24 गुणिला 3 येते 24 गुणिला 3. मग आपण पाहिलं 4 त्रिक 12, 12 शिन 2 हातचा आला 1, 3 दुने 6 ने 1 7, 72. म्हणून आपला एलसीएम आला किती? 72. किती आला? 72. मग 72 आला. तर आपण पाहिलं की जर 72 गुलाबजामुनचा डब्बा आहे, वडील त्याला खाते तर किती दिवस लागतात? 24 दिवस, आणि मुलगा खाते तर त्याला किती दिवस लागतात? तर 36 दिवस. मग ह्या 72 गुलाबजामुन म्हणजे एका दिवशी वडील किती खाते? तर खाते 3, याला म्हणतो आपण इफिशियन्सी. ठीक आहे ना, आणि मुलगा खाते तर किती खाणार आहे? 36 दुने 72 म्हणजे इथं झाले 2. आता प्रश्न विचारला आपल्याला की जर हे दोघंही मिळून काम करतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल? तर वडील करते 3 एका दिवशी काम आणि हा मुलगा करते 2, म्हणजे दोघही जण मिळून किती काम करतात? तर 5. काम किती आहे? 72. म्हणून 72 भागाकारामध्ये 5. मग 5 1 5, उरले किती? 2. मग 2 उरले तर वरचे 2 खाली घेतले, झाले 22. 5 चौक 20, 5 चौक 20. किती उरले? इथं उरले 2. मग याला आपण असं करून घेऊन जातो. मग काय आलं आपल्या लक्षामध्ये की भागाकारामध्ये आले 5, 2 गेले वर आणि 14 आले इथे, म्हणजे 14.2/5 याचं काय आहे मित्रांनो? उत्तर आहे. त्यानंतर आपण आलो चौथ्या गणितावर. चला ठीक आहे, टाइप 6 लागलेला आहे. आता आपण टाइप 6 पाहू. नाही घेऊन घ्या, तुम्ही घ्या म्हणजे मग मी घेतो.